नमस्कार मित्रांनो, आजच्या इंटरेस्टिंग अशा भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की जानकीने शर्वरीच्या रूममध्ये आधीपासूनच सीसीटीव्ही लावून ठेवलेला असतो आणि त्यात नेमकं काय काय घडलेलं असतं हे सगळं त्या सीसीटीव्ही मध्ये परफेक्ट रेकॉर्ड झालेलं असतं. रेकॉर्ड झालेला तो सीसीटीव्ही फुटेजचा भाग जानकी आता सर्वांनाच घरात दाखवणार असते आणि त्यानंतर तिथे ऋषिकेश बोलू लागतो. काय ग जानकी, का सर्वांना एकत्र बोलवलीस तू आणि काय आहे तुझ्या हातात? त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, जर मी माझं डोकं चालवलं नसतं तर आजपर्यंत आपल्या कोणालाच कळलं नसतं की शर्वरी वंश किती भयानक कृत्य करतात ते. हे वाक्य ऐकल्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो, म्हणजे आता इथे शर्वरीचा नेमका विषय कसा काय आला जानकी? त्यावर जानकी म्हणत असते, थांबा ऋषिकेश, काय इतकी घाई करताय? मी तुम्हालाही दाखवणार आहे. असं नाही की तुम्हाला सर्वात शेवटी, सगळ्यांना एकत्रच दाखवते शर्वरी वंशंचा खरा चेहरा. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, काय झालंय जानकी तुला? असं का बोलतेस तू? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता जानकी म्हणत असते, वाह, कमाल आहे तुमची, आता तुम्ही 100% घाबरलेल्या आहात. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, मी का घाबरू? त्यावर जानकी म्हणत असते, अहो, आतापर्यंत तुम्ही मला जानकी वहिनी असं म्हणत होतात आणि अचानकपणे तुमच्या तोंडून असं निघालं. काय ग जानकी, काय असं बोलतेस तू? याचाच अर्थ तुम्ही घाबरलात, तुम्ही प्रचंड घाबरला आहात. लक्षात ठेवा शर्वरी वंश, आता तुमचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर उघड करत आहे. दुपारची वेळ होती. आज ऐश्वर्या तुमच्या बेडरूम मध्ये जाऊन शोधाशोध करत होती, म्हणून तुम्ही तिचा हात धरून तिला फरफटत बाहेर आणलं होतं. त्यावेळेला मी फार काही बोलू शकले नाही, पण त्यानंतर मी आतमध्ये लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा आणि त्यात तुमचं रेकॉर्ड झालेलं फुटेज आता मी सगळ्यांना दाखवणार आहे. त्यावर शर्वरी म्हणत असते, म्हणजे जानकी बहिणी, तू माझ्या बेडरूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला होतास? त्यावर जानकी म्हणत असते, हो. त्यावर शर्वरीने आता तिथे एकच गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. शर्वरी म्हणत असते, पाहिलंच दादा, जानकी बहिणी माझ्या विरोधात कशी वागते आणि मला खात्री आहे या सगळ्यामध्ये तिला या ऐश्वर्याची साथ असणार आहे. ऐश्वर्याने जानकी बहिणीचं डोकं फिरवलं असेल आणि असं म्हटलेलं असेल की आपण शर्वरीच्या रूम मध्ये सीसीटीव्ही फुटेज लावूया. हो ना जानकी बहिणी, हे सगळं त्या ऐश्वर्याचंच कारस्थान आहे ना? त्यावर ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणत असते, दीड दमडीची शर्वरी, शब्द जपून वापर. मला कोणत्याही प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण आता सपशेल तू अडकणार आहेस. तुझा खरा चेहरा आम्ही आधीच पाहिलाय, आता आम्ही बाकी सगळ्यांना दाखवणार आहोत. त्यावर जानकीकडे पाहत शर्वरी म्हणत असते, अच्छा, म्हणजे माझ्या विरोधात तुम्ही चांगलाच डाव आखलाय तर? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, शर्वरी, तू का घाबरतेस? जर तू खरी असशील आणि तू निर्दोष असशील तर तुला घाबरायची गरज नाहीये. तू काळजी करू नको. तुझा हा भाव ऋषिकेश दादा तुझ्या बरोबर आहे. तुझ्या बरोबर तो काहीच चुकीचं होऊ देणार नाही, कारण मला खात्री आहे माझी शर्वरी कधीच चुकीचं वागणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, ऋषिकेश, नका इतका आंधळा विश्वास ठेवू या शर्वरी वंशंवर. मी तुम्हाला आत्ता हिचा खरा चेहरा दाखवू शकते, पण जरा थांबते, कारण मला आधी शर्वरी वंशंकडनं जाणून घ्यायचं आहे की त्या आपल्याशी असं का वागल्या. आपण तिच्याशी इतकं चांगलं वागूनही त्यांनी आपला विश्वासघात का केला? हे सगळं ऐकल्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो, शर्वरी, तुझी जानकी बहिणी नेमकं काय म्हणते मला तूच आता क्लिअर कर. जानकी बहिणी असं का म्हणते? हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, दादा, खरं तर मला माहीतच नाहीये ही जानकी बहिणी आणि ही ऐश्वर्या मिळून माझ्या विरोधात असा डाव का आखतायत ते. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, आता फार वेळ न दवडता सगळ्यांसमोर या सगळ्या प्रकरणाचा खुलासा करून टाक. दाखव या शर्वरीचा खरा चेहरा या घराला. शर्वरी कशी आहे हे सगळ्यांना कळलंच पाहिजे. आतापर्यंत आपण या शर्वरीला आपण साधं सुद्धा नाही समजलं पाहिजे. तेवढ्यात जानकी म्हणत असते, ठीक आहे ऐश्वर्या. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता जानकीने हातात असलेला तो सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ प्ले केलेला असतो. तो व्हिडिओ प्ले करता सगळे त्या व्हिडिओकडे एकदम डोळे निरखून पाहत असतात. तर त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट असं दिसत असतं की शरयू उभी आहे आणि पाठीमागून राहुल आलेला आहे. शरयू म्हणत असते, काय राहुल, कुठे होतास तू सकाळपासून? केव्हापासून मी तुझी वाट पाहत होते.
त्यावर राहुल म्हणत असतो, शरयू डार्लिंग असं काय करतेस, महत्वाच्या कामासाठी गेलो होतो. हे वाक्य ऐकल्यावर शरयू म्हणत असते, राहुल तुझं महत्वाचं काम राहू दे, तुला माहिती आहे ना आता आपल्यासाठी महत्वाचं काम काय आहे. आपल्याला रणदिवांची सगळी प्रॉपर्टी एकत्रपणे हडपून हा देश सोडायचा आहे. हे सगळं आता त्या व्हिडिओमधून स्पष्टपणे ऐकायला येत असतं आणि रणदिवे फॅमिली एकदमच आता आश्चर्यचकित झालेली असते. शरयू स्वतःशी बोलत असते, बापरे आता तर माझी वाट लागणार, काय करू मी, काय करू. आणि अशातच आपण पाहतोय त्या व्हिडिओमध्ये पुढे असं ऐकायला येत असतं की राहुल म्हणत असतो, शरयू डार्लिंग नको काळजी करूस तू, आपण सर्वात आधी त्या जानकीला संपवूया, कारण ती जानकी आपल्याला या सगळ्यामध्ये नक्कीच अडीबाजी करेल आणि त्यात ती ऐश्वर्या सुद्धा मध्ये टांग अडवण्याचा प्रयत्न करणारच आहे. त्या ऐश्वर्याला सुद्धा आपण काही ना काही चांगलाच फटका देऊया. त्यावर शरयू म्हणत असते, राहुल पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपण नानांचा काटा काढला आहे, आपण विक्रांतचा काटा काढला आहे, पण जानकी आणि ऐश्वर्याचा काटा काढणं तितकं सोपं नाहीये. हे सगळं ऐकल्यावर ऋषिकेश एकदमच आता हादरतो. तो म्हणत असतो, काय शरयू हे काय ऐकतोय मी, म्हणजे तू नानांना मारलंस, तू विक्रांतला मारलंस. त्यावर शरयू म्हणत असते, नाही दादा नाही, हे सगळं खोटं आहे. त्यावर लगेचच आता ऋषिकेश म्हणत असतो, शरयू तुला बोलताना काहीच कसं वाटत नाही, या व्हिडिओमध्ये तू स्पष्टपणे स्वतः या प्रकरणी काही केलं आहेस ते तू बोलत आहेस. त्यावर शरयू म्हणत असते, दादा तुला आत्ताचं जग डिजिटल आहे याबद्दल तर माहिती आहे ना, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आता ते AI का फेआय आलंय ना, त्याच्यामुळे असल्या प्रकारचे व्हिडिओ सहज बनवता येतात, हो ना जानकी वहिनी. काय ग ऐश्वर्या, तूच जानकी वहिनीला याबद्दल काही ना काही आयडिया दिली असशील आणि माझा चेहरा त्या व्हिडिओशी मिळता जुळता केला असशील. त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते, गप ग शरयू, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण जर एखादा डमी व्हिडिओ बनवला असेल ना तर त्याची एक प्रायोरिटी संख्या असते आणि या व्हिडिओला तशी काहीच नाहीये. त्यामुळे तू आता या व्हिडिओच्या माध्यमातून डायरेक्ट तुरुंगात जाणार आहेस, हे लक्षात ठेव. त्यावर शरयू लगेचच आता रडण्याचं नाटक करत असते. ती म्हणत असते, ऋषिकेश दादा या सगळ्यातून तू माझी साथ सोडणार नाहीस असं वचन दे. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, शरयू नको काळजी करूस तू, जोपर्यंत 100% खात्री पटत नाही तोपर्यंत मी तुझी साथ देणार. जानकी काय आहे हे सगळं, तू माझ्या शरयूला अशा प्रकारे त्रास देऊन तिला असं अजिबात त्रास देऊ शकत नाही. तेवढ्यात आपण पाहतोय अवंतिका पुढे येते आणि म्हणत असते, ऋषिकेश दादा AI एक्सपर्टला मी आता बोलवलेला आहे, तो आता हा व्हिडिओ चेक करेल आणि सगळ्यांसमोर हे प्रूव्ह होईल की हा व्हिडिओ खरा आहे की खोटा. तेवढ्यात आपण पाहतोय आता AI एक्सपर्ट येणार आणि त्यानंतर तो असंच म्हणणार की हा व्हिडिओ खरा आहे आणि त्यानंतर ऋषिकेश दादा किंवा जानकी वहिनी मला या घरात 2 मिनिटासाठी सुद्धा उभं करणार नाहीत, थेट मला तुरुंगात पाठवणार आणि मग मात्र माझा चांगलाच समाचार होईल. त्यामुळे आता शरयू लगेचच मी आलेच असं म्हणून स्वतःच्या बेडरूममध्ये जाते. तिथे तिथून एक अशी बॅग भरलेली असते आणि ती बॅग ती अलगतच बाहेर काढत मागच्या दरवाजाने आता तिथून ती पळण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला कळून चुकलेलं असतं की आता जर आपण इथून नाही पळालो तर आपलं काही खरं नाही. आणि अशातच आता शरयू मागच्या दाराने पळत आहे हे आता अवंतिकाने पाहिलेलं असतं. लगेचच अवंतिका आतमध्ये असलेल्या जानकी आणि ऐश्वर्याला आवाज देते. लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते, आता तर मी तिची पाकट सोडतच नाही. ऐश्वर्या दनादन उड्या मारत आता या शरयूच्या मागे धावत सुटलेली असते. शरयूने धावता धावता आपली बॅग टाकलेली असते आणि भिंती पलीकडे जाऊन ती आता पळत सुटलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऐश्वर्या दनादन धावत या शरयूपर्यंत पोहोचते आणि तिचं तंगडच धरते आणि तिला आडवं पाडते. ऐश्वर्या म्हणत असते, काय वाटलं ग तुला, तू मागच्या दरवाजाने पळशील आणि आम्हाला कोणाला कळणारच नाही. आता तर तू माझ्यासमोर आडवी पडली आहेस, हा माझा पाय तुझ्या छातीवर ठेवला ना तर चांगलीच चेकाळशील. बोल लवकर, पळण्याचा प्रयत्न का करत होतीस तू, तुला तर आता आम्ही सोडणारच नाहीये, तुरुंगात पाठवणारच आहे. पण तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाय म्हणून तू थोबाड दाखवायला लाजतेस काय, स्वतःच्या बापाला मारताना थोडाही विचार केला नाहीस का, तर फक्त प्रॉपर्टीसाठी. अगं ज्या बापाने तुला लहानाचं मोठं केलं, नाव दिलं, पैसा दिला, प्रॉपर्टी पण दिली तुला तुझ्या नावाची, तरीही तू अजून प्रॉपर्टी हवी म्हणून बापाला मारलंस. आता तर बघ काय अवस्था करतो आम्ही तुझी. आणि अशातच ऐश्वर्याने आता शरयूची धरलेली असते गचांडी.
आणि तिला खेचत फरफटत आपल्या बंगल्यात आणलेलं असतं. तिथे ऋषिकेश म्हणत असतो, शरयू खरंच आज मला लाज वाटते. तुला माझी लहान बहीण म्हणायची, तू अशा प्रकारे वागशील असं कधी वाटलं नव्हतं. अगं नानांना मारताना तुझे हात थरथरले नाहीत? त्यावर शर्वरी म्हणत असते, सॉरी सॉरी ऋषिकेश दादा, माझ्याकडनं खरंच खूप मोठी चूक झाली. मला असं वागायला नको हवं होतं. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, अगं लाज कशी वाटत नाही तुला असं सगळं बोलताना, आणि असल्या प्रकारचा कंटेंट तू करूच कसं शकते? त्यावर शर्वरी लगेचच म्हणत असते, माझ्याकडनं चूक झाली, पण या सगळ्यामध्ये सामील असणाऱ्या त्या राहुलला पण तुम्ही सोडू नका. त्यानेच मला हे सगळं करायला भाग पडलंय. आता तेवढ्यात आपण पाहतोय तिथे राहुलची सुद्धा एंट्री झालेली असते आणि नेमकं शर्वरीच्या तोंडून राहुलने हे वाक्य ऐकलेलं असतं. राहुल म्हणत असतो, शर्वरी काय बोलतोस तू हे? म्हणजे त्या दिवशी नानांना दगडाने ठेचून तू मारलंस, ते काय तू मला विचारून मारलं होतास का मी तुला सांगितलं होतं? उगाच मला या सगळ्यामध्ये अडकवू नको. त्यावर शर्वरी म्हणत असते, अरे राहुल, प्रेम करतोस ना माझ्यावर? मग माझ्यावर आता जी परिस्थिती आली आहे त्या परिस्थितीत तू मला साथ दिली पाहिजे. मी जर तुरुंगात गेली तर तू देखील माझ्याबरोबर तुरुंगात आलं पाहिजे. त्यावर राहुल म्हणत असतो, अजिबातच नाही, कारण तुझ्या असल्या पराक्रमामध्ये मी तुझी अजिबातच साथ देणार नाहीये. हे सगळं ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, राहुल बास झाली, बास झाली तुझी नाटकं. एक गोष्ट लक्षात ठेव, गुन्हेगारासोबत राहणारा, गुन्हेगाराला साथ देणारा तो सुद्धा गुन्हेगारच असतो. तू त्या दिवशी नानांना शर्वरीला मारताना पाहिलंस, पण तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही केलंस. जर तात्काळ त्या दिवशी तू हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं असतास तर नानांचा जीव वाचला असता. त्यावर राहुल म्हणत असतो, जानकी बहिणी, मी ॲडमिट करण्यापेक्षा तुम्ही ॲडमिट केलं होतं ना, आणि त्यावेळी नानांचा जीव वाचला होता. पण आज मी तुम्हाला असं एक सत्य सांगणार आहे की त्यानंतर तुम्हाला, मला नाही तर फक्त शर्वरीला शिक्षा करावी असं वाटेल. हे वाक्य ऐकल्यावर जानकी आणि ऋषिकेश लगेच म्हणत असतात, म्हणजे नेमकं काय म्हणायचंय? आणखी काय केलंय या शर्वरीने? हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नाना शुद्धीवर आलेले असतानाही अचानकपणे कसे मृत झाले? हे ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, म्हणजे आता इथे ते काय मॅटर आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, त्या दिवशी नाना माझ्या मते तरी व्यवस्थित होते, पण त्यांना ऑक्सिजन मास्क लावलेला असताना ही शरयू त्या हॉस्पिटलमध्ये नर्स बनून शिरली होती, आणि नर्सच्या कपड्यामध्ये असल्यामुळे आणि मास्क घातल्यामुळे तिला कोणीच ओळखू शकत नव्हतं. आणि मग तुम्ही कोणी त्या वॉर्डमध्ये नसताना नानांच्या रूममध्ये गेली आणि नानांच्या चेहऱ्यावरचा तो ऑक्सिजन मास्क या नालायक शरयूने काढला, आणि शेवटी नाना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तिथे तडफडत राहिले आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला. हे सगळं ऐकल्यावर आता सटासट ऋषिकेशने या शर्वरीला थोबडवायला सुरुवात केलेली असते. आणि ऋषिकेश म्हणत असतो, काय गये, काय घाणेरडी मुलगी आहेस तू? अगं लाज वाटते मला तुझी बहीण म्हणायची. अशा पद्धतीने आता ऋषिकेश या शर्वरीला हडतूड करत असतो. आणि तेवढ्यात ऋषिकेश म्हणत असतो, ऐश्वर्या, जानकी, आत्ताच्या आत्ता तुम्ही हिला चांगलंच तुडवून काढा. पोलीस येतील तेव्हा येतील, मी हिला नाही मारू शकत, पण तुम्ही निदान लाथा बुक्क्यांनी हिला मारा आणि आत्ताच्या आत्ता हिला पोलिसात द्या. त्यावर लगेचच आता अवंतिका म्हणत असते, थांबा, कुणीही कायदा हातात घेणार नाही. आता हिला आपण पोलिसात द्यायचंच आहे. हिला कळलंच पाहिजे हिने काय मोठी चूक केली आहे ती. आणि अशातच आता सौमित्रने लगेच पोलिसांना फोन केलेला असतो आणि थेट पोलिसांना असं म्हटलेलं असतं, माझ्या नानांच्या आणि विक्रांतच्या खुनाचं रहस्य उलगडलेलं आहे. त्या प्रकरणात आम्ही आमच्याच बहिणीला अटक करायला लावणार आहोत. हे वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, पण काही पुरावा आहे का? त्यावर ऋषिकेशचा आवाज आलेला असतो, हो इन्स्पेक्टर साहेब, या तुम्ही, पुरावा आहे. हे वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, ठीक आहे, आलोच आम्ही. आता पोलीस येणार आणि आपली धरपकड करणार आणि त्यानंतर आपली अवस्था अत्यंत बिकट होणार. हे आता त्या शर्वरीला कळून चुकलेलं असतं. आणि लगेचच आता शर्वरी म्हणत असते, बाप रे, म्हणजे आता मी अडकलेच तर. अशातच आपण पाहतोय तिथे आता पोलिसांची एंट्री झालेली असते. पोलिसांनी लगेचच आपल्या लेडी कॉन्स्टेबलला म्हटलेलं असतं, जा त्या शर्वरीला आत्ताच्या आत्ता बेड्या ठोकून अटक करा. शर्वरी म्हणत असते, मला अटक करू नका, अटक करायची असेल तर या राहुलला सुद्धा करा. राहुल म्हणत असतो, या सगळ्यामध्ये माझी काय चूक नाहीये. त्यावर लगेचच आता अवंतिका म्हणत असते, तू सुद्धा जा, कारण तुला सुद्धा काही महिन्यांची शिक्षा होणारच आहे.
आणि राहुल सुद्धा थेट पोलिसांसोबत आता गाडीच्या व्हॅनमध्ये जाऊन बसतो आणि तेवढ्यात शरयू जानकीला आणि ऋषिकेशला आवाज देत असते, प्लीज दादा बहिणी मला माफ करा, माझ्याकडून नको ते काय ते घडलंय, मला खरंच असलं काही करायचं नव्हतं, पण या राहुलने मला सगळ्यामध्ये अडकवलं. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, खोटं बोलू नकोस, या सगळ्यामध्ये राहुलला आणू नकोस, तुला स्वतःचं डोकं नव्हतं का? अगं ज्या बापाने तुला लहानाचं मोठं केलं त्याला मारताना तुला काहीच कसं वाटलं नाही? एकदा नाही तर तू नानांचा जीव दोनदा घेतला आहेस, एकदा तुला माफ करण्यात आलं असतं, पण दुसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या चेहऱ्यावरचा ऑक्सिजन मास्क काढलास आणि त्यानंतर तू दोनदा स्वतःच्या बापाला ठार मारलंस. त्यावर मात्र आता शर्वरी खूप मोठमोठ्याने रडत असते. ती असं काही करत असते की प्लीज या सगळ्यातून मला सोडवा, माझ्याकडनं खूप मोठी चुकी झाली आहे. पण आता शर्वरीला कोणीच अजिबातच भीक घालत नसतं आणि तिला तिची लायकी चांगलीच दाखवून देण्यात आलेली असते. शर्वरी आता म्हणत असते, आय एम सो सॉरी, मला या प्रकरणात आता तुम्ही सगळे अडकवताय, पण खरंच एके दिवशी या सगळ्या प्रकरणातून मी बाहेर येईन आणि तुमच्या सगळ्यांची खबर घेईन. त्यावर लगेचच आता ऐश्वर्याने पोलिसांसमोरच शर्वरीचं साटकन थोबाड फोडलेलं असतं आणि ऐश्वर्या म्हणत असते, तू आता तुरुंगाच्या बाहेर येऊ शकत नाही, कारण लवकरच आता कोर्टात तुला फाशीची शिक्षा सुनावली जाईल. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी मोठमोठ्याने रडत असते. इथे आपण पाहतोय आता शर्वरीला जानकी सुद्धा म्हणत असते, शर्वरी वंश, अजूनही मी तुम्हाला शर्वरी वंश म्हणते, कारण नात्याने तुम्ही माझ्या वंशच आहात, पण जरा तरी विचार करा, खरंच तुम्ही जे काही केले ते योग्य आहे का? स्वतःच्या वडिलांना मारताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? खरंच येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेत आणखी काही नवीन पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.